कधी तुम्हाला असं जाणवलं आहे का? सकाळी उठल्यावर तुम्ही अगदी आनंदी असता, मन प्रसन्न होतं, सगळं काही व्यवस्थित चाललेलं होतं. पण दिवस संपता संपता अचानक काहीतरी बदललं. एखाद्या व्यक्तीशी भेट झाली, एखाद्या ठिकाणी तुम्ही गेलात, तिथे जाऊन आलात किंवा काही लोकांमध्ये तुम्ही वेळ घालवला आणि अचानक मित्रांनो तुम्हाला जाणवू लागलं की मनावर एक अदृश्य ओझं बसलेलं आहे. डोकं जड झालं आहे. शरीरात शक्ती अजिबात उरलेली नाहीये आणि काहीही कारण नसताना आपलं मन उदास झालं आहे. जणू कोणीतरी तुमच्यातील जी काही ऊर्जा आहे, प्रकाशच कमी करून टाकला आहे असं तुम्हाला वाटू लागतं. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज आपण अशा एका गूढ विषयाबद्दल जाणून घेणार आहोत जो विज्ञानालाही पूर्णपणे समजलेला नाही, पण अध्यात्म हजारो वर्षांपासून सांगत आला आहे. तो विषय म्हणजे आपल्या आभा मंडळाचा, आपल्या ओराचा आणि आपल्या आत्मिक ऊर्जेचा. कारण बघा, सत्य हे आहे की तुम्ही फक्त शरीर नाही, तुम्ही फक्त नाव नाही, तुम्ही फक्त विचार नाही. तुम्ही कोण आहात? तुम्ही एक चालती बोलती ऊर्जा आहात आणि तुमच्या भोवती सतत एक अदृश्य ऊर्जा क्षेत्र कार्यरत असतं, ज्याला ऋषीमुनींनी आभा मंडळ म्हटलं आहे. हे डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचा जो परिणाम आहे तुमच्या जीवनातील प्रत्येक घटनेवर होत असतो. कधी विचार केला आहे का मित्रांनो? कधी तुम्ही काही लोकांना, काही व्यक्तींना भेटल्यावर तुमचं मन प्रसन्न का होतं, किंवा आणि काही व्यक्तींना भेटल्यावर कारण नसताना तुमच्या मनामध्ये बेचैनी निर्माण होते, बेचैनी का वाटते? काही घरात गेल्यावर इतकी शांतता का अनुभवायला मिळते आणि काही ठिकाणी गेल्यावर आपलं मन जे आहे ते घाबरल्यासारखं का होतं? याचं उत्तर आहे ऊर्जा. हो, कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःची ऊर्जा घेऊन फिरत असते आणि त्या ऊर्जाचा सतत एकमेकांशी आदान प्रदान होत असतं. म्हणूनच काही लोक तुमच्या आयुष्यात आशीर्वादासारखे येतात, तर काही लोक नकळत तुमची शक्ती कमी करतात. तर मित्रांनो बघा, मी तुम्हाला एक छोटी गोष्ट इथे सांगते, लक्षपूर्वक ऐका. छोटी गोष्ट आहे, पण त्यातून बोध तुम्हाला छान मिळणार आहे. एक संत नदी किनारी ध्यान करत बसले होते. एक तरुण त्यांच्या जवळ आला. तो म्हणाला, गुरुदेव, माझ्याकडे सर्व काही आहे, पैसा आहे, पण तरी मी नेहमी थकलेला असतो, दुःखी असतो, रिकामा मला वाटत असतं. तर संतांनी त्याला एक दिवा दिला आणि त्याला म्हणाले, हा दिवा घेऊन संपूर्ण गावात फिर, पण लक्षात ठेव, जी दिव्याची ज्योत आहे ती ज्योत विझता कामा नये. तरुण दिवा घेऊन निघाला. तो चालत राहिला, पूर्ण गाव फिरला. त्याचं संपूर्ण लक्ष फक्त त्या ज्योतीवर होतं. परत परत आल्यानंतर संतांनी त्याला विचारलं, गावात तू काय काय पाहिलंस? तरुण म्हणाला, असं काय गुरुदेव करताय, मला काहीच दिसलं नाही, कारण माझं पूर्ण लक्ष दिव्याच्या प्रकाशावर होतं, ज्योतीवर होतं. तेव्हा संत हसले आणि म्हणाले की बघ बाळा, हेच तुझ्या जीवनाचं उत्तर आहे. तू सतत इतरांच्या समस्यांकडे पाहतोस, इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करतोस, इतरांच्या दुःखात स्वतःला हरवून बसतोस, पण हे बघ, स्वतःच्या अंतर्मनातील दिव्याचं रक्षण करत नाहीस. आणि त्यामुळे मित्रांनो बघा, आपणही नेमकी हीच चूक करतो. आपण सर्वांची काळजी घेतो, सर्वांना काय हवं नको ते सगळं काही बघतो, पण स्वतःच्या आत्म्याची काळजी घ्यायला विसरतो आणि मग आपलं ओरा काय होतो, कमजोर होऊ लागतो. जेव्हा ओरा कमजोर होतो, ऊर्जा कमजोर होते, तेव्हा नकारात्मक विचार आपल्या मनात सहज प्रवेश करतात. भीती वाढते, कुठली तरी आपल्याला काहीच करू नये असं वाटतं, आत्मविश्वास आपला कमी होतो, झोप लागत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीही आपल्याला एखाद्या डोंगरासारख्या वाटू लागतात. कोणती छोटी समस्या असू दे, डोंगरासारखी वाटू लागते. अनेक लोक आपल्याला विचारतात की माझं नशीब अचानक का बदलतं, किंवा माझ्या आयुष्यात इतके अडथळे का येऊ लागतात. कधी कधी याचं कारण बाहेर नसतं. हो मित्रांनो, तर आपल्या त्याचं उत्तर असतं ते ऊर्जेमध्ये असतं, कारण ऊर्जेमध्ये झालेली कमतरता त्यातून ते उत्तर दिसतं. म्हणून सर्वात आधी स्वतःची ऊर्जा तुम्हाला जपायची आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे, स्वतःवर प्रेम करायचं आहे. कारण बघा, रिकाम्या भांड्यातून कोणालाही पाणी देता येत नाही आणि जो स्वतःच थकलेला आहे तो दुसऱ्याला शक्ती देऊ शकत नाही. तर मित्रांनो बघा, आता प्रश्न असा आहे
की जर आपला ओरा आहे कमजोर झाला असेल, जर आपली आत्मिक ऊर्जा कमी झाली असेल, तर ती पुन्हा कशी जागृत करायची. ईश्वराने प्रत्येक समस्येसोबत उपाय सुद्धा दिलेला असतो. आणि आज मी तुम्हाला असे काही सोपे पण प्रभावी उपाय सांगणार आहे, जे तुमच्या जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण करू शकतात, प्रकाश आणू शकतात. सर्वात पहिला उपाय ध्यान, मौन करायचं आहे. या वेगवान जगात आपण सर्वांशी बोलतो, पण स्वतःशी बोलायला विसरतो. आपण सगळ्यांचं ऐकतो, पण स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकत नाही. म्हणून दररोज फक्त 15 मिनिटं स्वतःसाठी काढा. शांत जागी बसा, डोळे बंद करा आणि फक्त तुमच्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास आत जात आहे, श्वास बाहेर येत आहे, बस एवढंच, त्याच्यावरतीच लक्ष द्या. हळूहळू तुम्हाला जाणवू लागेल तुमच्या मनातील गोंधळ शांत होत आहे, विचारांची गर्दी कमी होत आहे आणि तुमच्या आत एक दिव्य शांतता निर्माण होत आहे. कल्पना करा मित्रांनो, विश्वातून, या युनिव्हर्स कडून एक तेजस्वी प्रकाश तुमच्या डोक्यावर पडत आहे. तो प्रकाश हळूहळू तुमच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे. तुमच्या मनातील भीती, दुःख, जो काही राग आहे, नकारात्मकता आहे, सर्व काही त्या प्रकाशात विरघळून जात आहे, नष्ट होत आहे आणि तुमच्या भोवती एक दिव्य संरक्षण कवच तयार होत आहे. मित्रांनो बघा, ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करणं असं नाही. ध्यान म्हणजे स्वतःच्या आत्म्याशी पुन्हा जोडणं. आता दुसरा उपाय, सकारात्मक संकल्प करायचा आहे. आपण दिवसभर स्वतःशीच बोलत असतो, पण दुर्दैवाने त्या बोलण्यात नकारात्मकता जास्त असते, बरोबर. माझ्याकडून ही गोष्ट होणार नाही, मला हे जमतच नाही, मी काय करू, मला हे येतच नाही, मी खूप कमजोर आहे, माझं नशीबच खराब आहे. आणि हेच शब्द जे आहेत, जे हळूहळू सत्य बनू लागतात. म्हणून आजपासून स्वतःशी बोलण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला बदलायची आहे. दररोज सकाळी आरशासमोर उभं राहून तुम्हाला म्हणायचं आहे, मी सुरक्षित आहे, मी सक्षम आहे, मी दिव्य शक्तीचा अंश आहे, माझ्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत आहे, कोणतीही नकारात्मकता मला स्पर्श करू शकत नाही. हे शब्द फक्त बोलू नका, त्यांना अनुभवायचं आहे. कारण बघा मित्रांनो, शब्दांमध्ये कंपन असतात आणि त्या कंपनांमुळे तुमचं जे आभा मंडळ आहे ते बदलू लागतं. आता तिसरा उपाय, भावनिक मर्यादा निर्माण करा. मित्रांनो बघा, प्रेम करणं चांगलं आहे, मदत करणं सुद्धा खूप चांगलं आहे, पण स्वतःला विसरून दुसऱ्यांसाठी जगणं योग्य नाही. काही लोक काय करतात, काही लोक तुमच्या आयुष्यात फक्त तक्रारी घेऊन येतात, काही लोक सतत नकारात्मकता पसरवत असतात, काही लोक तुमची शांतता हिरावून घेतात. तर अशा लोकांपासून द्वेष करू नका, पण योग्य अंतर नक्की ठेवा, दूर राहा. कारण स्वतःचं संरक्षण करणं हा स्वार्थ नाही, ती आत्मसन्मानाची खून आहे. लक्षात ठेवा, ज्या नात्यामुळे तुम्ही सतत तुटत आहात, ज्या नात्यामुळे तुमची ऊर्जा कमी होत आहे, ते नातं प्रेमाचं नसून ऊर्जा शोषणाचं असू शकतं. म्हणून हे तुम्ही करायचं आहे, दूर राहा. आता चौथा उपाय, सात्विक जीवनशैली. आपण जे खातो, जसं विचार करतो, जसं जगतो, तसंच आपलं आभा मंडळ बनत असतं. शुद्ध आणि सात्विक अन्न खा, वेळेवर झोपा, लवकर उठा, खोटं बोलणं टाळा, वाईट विचारांपासून अगदी दूर व्हा, कायमचे दूर व्हा. आणि कारण प्रत्येक चांगली सवय तुमच्या ओरामध्ये प्रकाश वाढवत असते. आता एक महत्वाचा, अत्यंत महत्वाचा आध्यात्मिक संकेत इथे तुम्ही समजून घ्या. जर तुम्हाला वारंवार शिवाचं नाव, स्वामींचं नाव, श्री स्वामी समर्थ स्वप्नात येत असतील, ओम नमः शिवाय मंत्र ऐकू येत असेल, जर अचानक महादेवांकडे, स्वामींकडे मन आकर्षित होत असेल, तर हा साधा योगायोग नसू शकतो. अनेक साधकांच्या मते बघा, हा संकेत जो आहे तो असतो की तुमची आत्मिक जागृती सुरू झाली आहे. अशा वेळी नियमितपणे ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. हा मंत्र फक्त शब्द नाहीये, तर ही जी आहे ती दिव्य ऊर्जा आहे. ही कंपन शक्ती मन शुद्ध करते, आपल्याकडून नकारात्मकता कमी करते
आणि आत्म्याला परम शांतीचा अनुभव देते. दररोज काही मिनिटं काढा, 5 मिनिटं काढा, 2 मिनिटं काढा, शांत एका ठिकाणी बसून श्रद्धेने जप करा. हळूहळू तुम्हाला जाणवेल तुमच्या मनातील जी काही बेचैनी आहे, अस्थिरता आहे, ती कमी होत आहे आणि तुमच्या अंतर्मनात एक अद्भुत स्थैर्य निर्माण होत आहे. प्रकृतीशी जोडणं देखील तितकंच आवश्यक आहे. आजकाल माणूस काय करतो, निसर्गापासून जितका दूर गेला आहे तितका स्वतःपासून सुद्धा दूर गेला आहे. म्हणून कधी कधी मित्रांनो, अनवाणी पायांनी जमिनीवर चाला, गवतावर चाला, उगवत्या सूर्याची किरण अंगावर पडू द्या, झाडाखाली बसा, झाडाखाली थोडा वेळ शांत बसा, पक्ष्यांचा आवाज ऐका, शुद्ध हवा घ्या. निसर्गामध्ये अशी उपचार शक्ती आहे जी कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी असू शकते. आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाहीये, तो तुमच्या मनामध्येच लपलेला आहे. शत्रू बाहेर नाही, तुमच्या मनामध्ये आहे. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःची तुलना इतरांशी करणं, स्वतःवर विश्वास न ठेवणं, या ज्या गोष्टी आहेत तुमच्या ओरा जो आहे त्याला सर्वात जास्त कमजोर करतात. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःला स्वीकारता, ज्या क्षणी तुम्ही म्हणता मी पुरेसा आहे, मी शक्तिशाली आहे, मी दिव्य आत्मा आहे, जेव्हा तुम्ही हे सगळं बोलू लागता त्या क्षणी तुमचं आभा मंडळ बदलू लागतं, सकारात्मक होऊ लागतं आणि ब्रह्मांड तुमच्या त्या संकल्पाला उत्तर देतं, तथास्तु बोलतं. आता शेवटचा आणि सर्वात प्रभावी उपाय, धन्यवाद, आभार व्यक्त करणे. कृतज्ञता म्हणजे चमत्कारांची किल्ली आहे. म्हणजेच बघा, दररोज झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी धन्यवाद द्यायचा आहे. या जीवनासाठी, या श्वासासाठी आणि या आपल्या शरीरासाठी, तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या तुम्हाला जे काही आयुष्यात अनुभव आले त्या अनुभवासाठी, अगदी तुमच्या अडचणीसाठी सुद्धा. हो, कारण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतात. जेव्हा तुम्ही आभार व्यक्त करता तेव्हा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि तुमचं आभा मंडळ जे आहे ते पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी बनतं. प्रिय मित्रांनो, जर आज तुम्ही थकलेले असाल, जर आतून रिकामे वाटत असेल, जर जीवनात अंधार जाणवत असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचा प्रकाश कधीच संपत नाही. तो फक्त काही काळासाठी धुसर होतो, अगदी धुरसट होतो आणि आता वेळ आली आहे स्वतःच्या प्रकाशाकडे पुन्हा परतण्याची, स्वतःच्या आत्म्याला पुन्हा जागृत करण्याची, बरोबर, स्वतःच्या ऊर्जेचं रक्षण करण्याची. आज मनात एक संकल्प करा, मी माझ्या ऊर्जेचं संरक्षण करेन, मी स्वतःवर प्रेम करेन, मी माझ्या आत्म्याला प्रकाशमान करेन, मी सकारात्मकतेची निवड करेन. हे फक्त शब्द नाहीत मित्रांनो, ही तुमच्या आत्म्याची घोषणा आहे. डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या आणि मनापासून असं म्हणा, मी प्रकाश आहे, मी प्रेम आहे, मी एक अद्भुत शक्ती आहे, मी त्या ईश्वराचा अंश आहे. महादेवांची, स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. धन्यवाद.